नमस्कार मंडळी, वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत झटपट तयार होणारी अतिशय चविष्ट स्वादिष्ट अगदी मोजक्या साहित्यात तयार होणारी चिवळची बेसन भाजी। तर चिवळच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया। तर शरीरातील उष्णता कमी करण्यास उपयुक्त आहे, रक्तशुद्धी व पित्तनाशक म्हणून गुणकारी आहे, बद्धकोष्ठता दूर होऊन पचनक्रिया सुधारते, डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे इत्यादी गुण या भाजीमध्ये आहे। चिवळची भाजी ही उन्हाळ्यातील एक अत्यंत पौष्टिक, थंड प्रकृतीची आणि शरीरातील उष्णता कमी करणारी रानभाजी आहे। तर ती उन्हाळ्यात खायलाच हवी। चला तर आता भाजीकडे वळूया। तर इथे मी भाजी घेतलेली आहे, जवळपास 1 पाव एवढी भाजी आहे। निवडून धुवून आणि चिरून घेतलेली आहे। तर इथे गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे मी। त्यामध्ये तेल टाकून घेते। तेल गरम झालेलं आहे, मोहरी टाकून घेते। मोहरी छान तडतडली की जिरे टाकून घेते। जिरे सुद्धा फुललेलं आहे। तर इथे 2 उभे कापून घेतलेले कांदे आहेत, ते परतून घेते। भाजीत कांदा जास्त असला की भाजी खूप छान लागते। तसेच कांदा शिजावा म्हणून मीठ टाकून घेते चवीनुसार। तर ठेचलेला लसूण टाकून पुन्हा परतून घेते। तर कांदा लसूण परतून झालेला आहे। यामध्ये लाल मिरची पावडर आणि हळद टाकून परतून घेऊया। तर आता यामध्ये भाजी टाकून घेऊ चिरलेली। आणि मस्तपैकी एकजीव करून घेऊया। तर मिक्स करून घेऊ। आता आपल्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे। परतून झाल्यावर 5-10 मिनिटं शिजायला ठेवूया मंद आचेवर। तर भाजी शिजलेली आहे, बघू शकता तेल सुटायला लागलं। तर या भाजीमध्ये जितकं पीठ बसतं तितकंच टाकायचं। खूप पीठ टाकलं की ती बेसन लागते, भाजीची चव जाणवत नाही। तर इथे मी 3-4 चमच एवढं बेसन पीठ टाकून घेतलं आहे, एकजीव करून घेते। तर यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे। तर आता इथे मी झाकण ठेवून 1-2 वाफ काढून घेणार आहे। बघू शकता भाजी झालेली आहे आपली। वरून कोथिंबीर टाकून घेऊ। ही भाजी कोणी जाड डाळीमध्ये पण केली जाते, ओबडधोबड फिरून मिक्सरला, आणि बेसन भाजीमध्ये पण। तर चिवळच्या भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। तर वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ येतील तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद।